जा घेजा दर्शन, हातीचा हत्ती हत्ती. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. हा व्हिडिओ बनता. इकडे पण एवढीच गर्दी आहे. ठीक आहे, इकडे लाईन लागलेली आहे. इथे पण आम्हाला टोकन नाही मिळालेलं आहे. वाव, मंदिर बघा. इकडची मंदिरच भारी असतात. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. सो आजचा आमचा तिसरा दिवस आहे तिरुपती मधला. म्हणजे तिसरा तसं बोलता येत नाही, कालपासूनच खरे आम्ही देवदर्शन म्हणजे पाया पडायला जायला लागलेलो आहोत. कालचाच तसा पहिला दिवस आमचा होता आणि आजचा दुसरा दिवस. तर आज आम्ही तिरुपतीला आलेलो आहोत. खाली तिरुमलाला नाही आहेत. काल तिरुपतीचं आमचं दर्शन झालेलं नाही आहे. आम्हाला भरपूर टाइम गेला, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं. सो आज आम्ही आलो खाली तिरुपतीमध्ये टोकन घ्यायला, जे की बस स्टँडच्या समोर इथे आहे. त्याचं नाव पण नाही मला माहिती. बस स्टँडला आलो आणि तिथून इथे आलो टोकन घ्यायला. आणि टोकन लाईन तर चालू झालेली आहे. ओपन कितीला होईल अजून माहिती नाही आणि किती टाइम जाईल ते पण माहित नाही. काय नशिबात आहे आमच्या काय माहिती, कारण की तिकडे आम्ही 300 रुपयाचे टोकन घेत होतो, पण 300 रुपयाचे टोकन डायरेक्ट 2 महिने आधी ऑनलाईन करावं लागतं. तो आता पण आम्हाला ते मिळालं नाही. आम्ही भरपूर ट्राय केलं, त्या बिचाऱ्या काकींनी आमच्यासाठी भरपूर ट्राय केलं, पण नाही मिळत आहे. आणि इतकं ऊन लागते आज, बापरे, भरपूर म्हणजे भरपूर ऊन लागते. आणि आता असे थकलोय ना आम्ही, ती लाईन बघून मूड झाला चेंज आमचा, की बापरे एवढं पुन्हा लाईनला थांबा आणि मग टोकन कधी मिळणार. आणि उद्या पुन्हा लाईन, उद्या आमची जायची ट्रेन आहे रिटर्नची रात्री 9:30 वाजता. त्याच्यामुळे आमची घाई गडबड. उद्या पुन्हा दर्शन झालं पण पाहिजे. काहीच कळत नाही काय करायचं. एवढं मला ते दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. म्हणजे दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. कारण श्रियांसाठी आम्ही आलेलो. पुन्हा कधी येऊ दे, पण फर्स्ट टाइम श्रियांना घेऊन आलं तर आम्हाला दर्शन तर झालंच पाहिजे. काय कसं दिसतंय, कारण की ना ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे थोडं ठीक आहे. आता जातो आम्ही. आता आम्ही जातो लाईनला थांबतोय, बघतोय किती तास आहे का. आय थिंक ही आहे इथून असेल. अरे बापरे. तो आता जातो लाईनला. काय इथे एक तर कोण सांगत पण नाही. विचारलं ना आम्ही इथे काय, तर बोलतात की काय त्यांच्या भाषेत अशी लोक बोलतात. बॅक साईडला आहे अजून. बापरे. आणि भरपूर लोक. आणि इकडे असं आहे की एका व्यक्तीला एकच तिकीट मिळतं, की असं नाही की आपला एक फॅमिली मेंबर गेला आणि त्यांनी आपले 4 गेला आणि घेऊन आला. असं नाही, प्रत्येकाचं 1 आधार कार्ड प्रत्येकाचं प्रत्येकालाच मिळणार. त्याच्यामुळे आम्हाला दोघांना पण जावं लागणार आहे. बिचारा श्रियांना पण घेऊन जायला लागतं. इकडे उन्हामध्ये एवढं ऊन लागते आता, पण ठीक आहे, बघू आता नशिबात काय आहे ते आमच्या. तिथला तिकीट काउंटर आमचा जस्ट पोहोचलो, म्हणजे 1 मिनिट लेट झाला असेल आणि त्यांचा काउंटर क्लोज झाला. एवढी रिक्वेस्ट केली पण नाही ऐकत. पोलीसवाला तो ऐकतच नाही. त्याची बोलण्याची पद्धत पण त्याची वेगवेगळी होती. म्हणजे ना ते लोक आपल्यासारखे ना, आपल्याकडचे काय बोललं की फोटो आपल्याकडची, पण लोक नाही म्हणजे नाही बाबा. मग आता एका पोलीसवाल्याला दुसऱ्याला बोललो, तो बोलतोय अभी मैं कुछ कह नहीं सकता. मग त्यांनी दुसरीकडे पाठवला. तिकडे बोलते गर्दी वगैरे नसेल, तिकडे जा, तिकडे तुम्हाला टोकन मिळेल. मग आता आम्ही ऑटो केली आणि आता चाललोय तिकडे टोकन घ्यायला. पण नाव आम्हाला माहिती नाही, कुठलं काहीतरी वेगळीच नाव आहे तिकडे, पण हे सोबत आहेत म्हणून आम्ही यांच्याबरोबर चालले. ते होते चला आमच्या बरोबर. त्यांना पण हिंदी समजत नाही. आता फक्त मागे मागे जायचं आहे. हा व्हिडिओ बनता. आता आम्ही तिकडे जाऊन असेल तर मिळणार आहे, बघूयात आता काय होते. महाराष्ट्र. आता इकडे पण एवढीच गर्दी आहे. ठीक आहे, इकडे लाईन लागलेली आहे. बापरे, फुल गर्दी इकडे पण झालेली आहे. काय बुद्धा काहीतरी बोलत होते. सो आता इथे तरी टोकन भेटला म्हणजे नशीब, कारण आम्ही सगळ्यात शेवटच असतो नेहमी. हा ना. फायनली इथे पण आम्हाला टोकन नाही मिळालेलं आहे. क्लोज आताच झालं. क्लोज अगोदरच क्लोज झालेलं होता. परत ऑटो केली आणि आता चाललो आम्ही पद्मावती टेम्पल. त्यानं कंटाळ, त्याला भूक लागली अजून, त्याला भरवलंय ना. आम्ही पण चहा फक्त पिऊन आलोय, काय खाल्लाय नाही. आणि वाजले 2 आता. तर आता ऐक, सकाळपासून आता आम्ही जेवायला आलोय. 2:30 वाजले आणि अशी भूक लागली. आणि इकडे
हॉटेल्स बोलायला आम्ही डायरेक्ट पद्मावती टेम्पलला आलो. हायवेला होते, आम्हाला तो रिक्षावाला म्हणाला की इथे हॉटेल्स आहेत चांगले, पंजाबी डिशेस वगैरे मिळतील. पण थांबायला लागेल तिकडे. टाइम आम्हाला टाइम झाला होता. थांबायचं नव्हतं आम्हाला, विचारायला कसं थांबायचं आपल्यासाठी, म्हणून मग आम्ही म्हटलं आम्हाला मंदिराजवळ सोडा. त्यांनी मंदिराजवळ सोडला आणि इकडे हॉटेल्समध्ये हे बघा एक 4-5 हॉटेल शोधले आणि तिथे एक राईस भेटला आणि चपाती येत नाही थालीमध्ये. ही सेपरेट चपाती फक्त 30 रुपयाला. बापरे, आपल्याकडे कितीला मिळते आणि इकडे 30 रुपये. केळीच्या पानातच मिळते, सगळं केळीच्या पानावर जेवायचं आता. काही खायचं ते केळीच्या पानावर. मला ना एका हॉटेलमध्ये जायचं होतं, एखाद्याचं केळीचं पान देऊन ना हा सगळे छोटे. हा आम्हाला भेटलंच नाही आजच्या दिवसामध्ये. बघू आता संध्याकाळी वगैरे मिळालं तर बोलणार. आता पद्मावतीचं आम्ही दर्शन घेतो. दर्शन घेतो. ओके. सो आता आम्ही गेटवर आलेलो पद्मावतीच्या आणि आतमध्ये काय बॅग मोबाईल काहीच अलाव नाहीये. मोबाईल इथे काउंटरला जमा करावा लागेल आणि मग आतमध्ये, त्याच्यामुळे आतलं काही शूट करता येणार नाही. वाव, मंदिर बघा, इकडचे मंदिरच भारी असतात. गर्दी आहे बऱ्यापैकी आहे, एवढी पण नाही. आता कुठे काय जमा कुठे करायचं आहे? आपल्या इंग्लिशमध्ये तरी काय लिहिलेलं आहे का? नाही. स्टियन बोलते मला उतरायचं आहे. उतर मग, चला आण ना चला. पुढे असेल काउंटर. आय थिंक रुपीज 10 लड्डू बिग. 10 रुपये लड्डू आहे वाटतं. लड्डू बॅग. ओके. जा घे जा दर्शन. हत्ती. अरे यार, दर्शन देत नाही वाटतं. आतमध्ये चाललंय कोणतरी मोठा माणूस आलाय ना. सेलिब्रिटी नाही, कोणतरी आलेला आहे. मोबाईल घेतला आणि इकडे हत्ती दिसला आम्हाला. चला जाऊया. तो नाही दिसणार. ऑटोची सफारी मजा येते. आता दर्शन झालं पद्मावतीचं आणि आता मिनी तिरुपती आहे इकडे. आता इथेच आहोत तर बोले एका रूटला होऊन जाईल. माझं चाललंय आम्ही तिकडून पण येताना हीच ऑटो घेतली आणि त्यांचा फोन केला आणि त्यांना म्हणलो चला. फोन आता आम्ही चालू त्या तिरुपतीला. आता ती तिरुपती बघतो. आपली पुण्याची करू तेव्हा करू. ही मी तिरुपती. फायनली आम्ही आलेलो आहोत मिनी तिरुपतीला आणि हा तळा आहे ना सगळीकडे सारखाच आहे. हा थोडासा म्हणजे आतमध्ये मंदिर आहे पद्मावतीला आणि मोठ्या तिरुपतीला, आणि हा छोट्या तिरुपतीला फक्त तळ आहे, पण पाणी सेम आहे सगळीकडे असाच. आणि इकडे गर्दी बिलकुलच नाही, कोणीच नाही जास्त. पाय धुवा आणि चला. फिरून दमलोय आणि आता आम्ही जेवायला बसलोय. आणि आज 2-3 दिवसांनी इथे भेटलेली आहे पनीरची भाजी. ती पण वेगळीच काहीतरी दिसते आणि रोटी भेटलेली आहे आम्हाला. आणि कंपल्सरी आपल्याला प्लास्टिक बाटली घेऊनच आहे आणि 750 ml 20 रुपये. 50 रुपयाला बाटली. 50 रुपये आणि 30 रुपये लिटर. मग ही बघा एवढी. हा. आणि इकडे याची घाई चालली की मला खाऊ दे, तरी तो जेवून आलेला आहे. तो चला तर मग आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आपला जेवण जेवतोय थोडासा. जाम भूक लागलेली आहे. चलो बाय बाय. गुड नाईट, शुभ ड्रीम, शुभ रात्री.